नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेचा तथ्यांच्या आधारे आढावा घेणार आहोत. बारामती परिसरात झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या व्हिडिओमध्ये आपण अपघात नेमका कसा घडला, घटनाक्रम काय होता आणि तपास यंत्रणांकडून कोणती माहिती समोर आली आहे हे सर्व सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीची माहिती. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामतीत विमान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सुरुवातीला असे सांगण्यात आले की अजितदादा पवार जखमी झाले असून त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र काही वेळातच अधिकृतपणे त्यांच्या निधनाची बातमी जाहीर करण्यात आली. ही बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त करण्यात आला. अपघाताबाबत प्राथमिक अंदाज. अपघातानंतर सुरुवातीला अनेक शक्यता व्यक्त करण्यात आल्या. विमानात तांत्रिक बिघाड, हवामानातील अडथळे, धावपट्टीची अडचण किंवा मानवी चूक अशा विविध कारणावर चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळानंतर डीजीसीए कडून तपासास सुरुवात झाल्यानंतर अधिक महत्त्वाची माहिती समोर येऊ लागली. आता जाणून घेऊया डीजीसीए रिपोर्ट आणि शेवटचे क्षण. डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार अपघाताच्या अगदी शेवटच्या काही सेकंदांमध्ये विमानात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. विमान लँडिंगच्या प्रक्रियेत असताना वैमानिकाने मेडे कॉल दिल्याची नोंद आहे. मेडे कॉल म्हणजे विमान गंभीर संकटात असल्याचा संकेत असतो. या काळात विमानाची उंची झपाट्याने कमी होत होती आणि नियंत्रणात अडचणी येत होत्या. अपघाताचा वेळ आणि ठिकाण. सकाळी सुमारे 8:45 दरम्यान बारामतीजवळील गोजीबावी परिसरात मोठा आवाज ऐकू आला. विमान अत्यंत कमी उंचीवर असताना अचानक खाली झुकले आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळले. अपघातानंतर भीषण आग लागली आणि विमानाचे तुकडे झाले. आता जाणून घेऊया प्रवासाचा तपशील. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा पवार सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत विमानात सुरक्षा कर्मचारी, एक वैयक्तिक सहाय्यक आणि 2 वैमानिक होते. बारामतीत त्या दिवशी त्यांचे नियोजित कार्यक्रम होते आणि त्यासाठी ते प्रवास करत होते. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीचे निरीक्षण. अपघाताच्या वेळी परिसरातील नागरिकांनी विमानातून दूर निघताना पाहिल्याचे सांगितले. विमान अनियंत्रितपणे खाली येताना दिसत होते आणि काही क्षणातच मोठा स्फोट झाला. आग इतकी तीव्र होती की तात्काळ जवळ जाणे कठीण झाले. बचाव कार्य आणि प्रशासनाची भूमिका. अपघातानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला बचावाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत होती. नंतर डीजीसीएच्या पथकाने अधिकृत तपास सुरू केला आणि विमानाचे अवशेष तपासण्यासाठी ताब्यात घेतले. आता जाणून घेऊया तपासाची दिशा. या अपघातामागे नेमकं कारण काय? ते तांत्रिक बिघाड होती की इतर काही कारण? याचा तपास सध्या अधिकृत यंत्रणांकडून सुरू आहे. राज्य सरकारकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून केंद्र सरकारने ही घटनेची दखल घेतल्याची माहिती आहे. आता बघूया या सर्व व्हिडिओचा निष्कर्ष. हा अपघात महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल. मित्रांनो, या घटनेबाबत तुमचं मत काय आहे ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा. अशा शेती, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींच्या अनालिसिससाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.